संघ, परंतु पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं काय अप्रतिम खेळ राहिला संघ आपण पाहतो पानशेलचा. पहिल्याच बॉल वरती डान्सिंग ग्राउंड मैदानामध्ये पटका सजवला जातो, बॉल जातो सीमारेषा पलीकडे. पहिल्याच बॉल वरती आगास करत असताना पहिल्याच बॉल वरती ठोकलाय षटकार फलंदाज संदेशच्या बॅट मधना. अगदी आपण पाहतोय अगदी वेट ऑन वॉच क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचं असतं आणि तीच महत्त्वाची भूमिका करत मैदानामध्ये संदेश पाटीलच्या बॅटमधनं लगातारच्या 2 बॉलवरती 2 आलेत चौकार. आपण पाहतोय मैदानामध्ये अगदी क्लास दाखवले जात आहेत. क्रिकेटमध्ये खराब चेंडूची प्रतीक्षा केली तरी देखील धावा बनवू शकतात हे माहिती आहे आणि तेच प्रयत्न राहिले. आता इथे खोलवर पद्धतीचा बॉल रनआउटची संधी कदाचित झाली असती, परंतु आपण इथे मैदानामध्ये पाहतोय क्षेत्ररक्षकाने केलेली चुकी रनआउटची संधी इथे होईल का इथे नक्कीच चेक केला जाईल मैदानामध्ये. स्क्रीनवरती आपण पाहू रनआउटची विकेट्स गेले तर करतर कमबॅक राहील. कदाचित या बॉलवरती 2 धावा कंप्लीट आल्या तर नक्कीच धावसंख्या 1 ने जरूर वाढेल. नॉट आउट 2 धावा कंप्लीट असतील तर गुड ट्रेनिंग बिटवीन द विकेट मैदानामध्ये पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षकाने केलेली चुकी आपण पाहतोय कदाचित पहिल्याच धाबेवरती धाव जितच्या स्वरूपामध्ये बाद झाला असता, परंतु इथे आपण पाहतोय 2 धावा देखील कंप्लीट केल्या गेल्या. थोडासा पंबड क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळाला, त्याचा फायदा उचलत असताना आपण पाहतोय सामने टीमच्या या 2 खेळाडूंना. बॉल ट्रॅक वरती आपण पाहतोय थोडासा दबावामध्ये पाहायला मिळाला. सूरज एक धाव मात्र वाचू शकला नाहीये. इकडे दाबीने संघ धाव संख्या आपण पाहतो तब्बल 11 या अंकावरती. 11 धावा धावपलकावरती सुरुवात चांगली राहिली आहे ती सामने टीमच्या बाजूने. आपण पाहिला प्रत्येक बॉलवरती अगदी आपण पाहिला युक्तीचा वापर करत असताना संदेश पाटीलला आपण पाहिला, पण तिथे मैदानामध्ये प्रथम स्ट्राईकला आपण पाहतोय फलंदाज प्रभाकर. पहिल्याच बॉलवरती बीट करत असताना आपण पाहतो आत्मविश्वास वाढला जातो. जसं नॉन स्ट्राईकचा फलंदाज स्ट्राईकवरती आला त्यानंतर ज्या पद्धतीने चेंडू रिलीज करायला हवे त्या पद्धतीने मैदानामध्ये चेंडू रिलीज केले गेले आणि इतर देखील कमबॅक होऊ शकते मैदानामध्ये. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतोय अजून एक वेगवान बॉल आपण पाहतोय तेज तरार बॉल मैदानामध्ये शेवट गोड केला जातोय. सुरुवातीच्या 2 बॉलवरती चौकार आले जरूर, त्यानंतर माझ्यामध्ये क्षमता आहे मला टीमसाठी कमबॅक करायचा. शेवटचे 2 बॉल अप्रतिम फेकले गेले. एका ओव्हरचा खेळ संपला जातो. धावसंख्या पाहतो धावपलकावरती तब्बल बिनबाद 11 धावा. फलंदाज बाद झाला नाही या म्हणजे जमेची बाजू असेल टीम चावणी संघासाठी. प्रभाकर थोडासा खडतर प्रवास राहिला, जसं स्ट्राईक वरती आला करत त्याला बीट करत असताना आपण पाहतोय सूरज सावंतने कमबॅक करून दिला आपल्या टीमसाठी. नवीन गोलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय मंगेश पाटील.
पहिलाच बॉल वेगाने चेंडू मैदानामध्ये रिलीज केला गेला. अगदी नशिबाची साथ करतात मैदानामध्ये क्षेत्ररक्षण प्रयत्न करतोय, धावतोय, सास पडतोय, परंतु इथे आपण पाहतो 2 धाबा कंप्लीट केले गेले मैदानामध्ये. 2 धावेने अगदी संघ जाऊन पोहोचतोय तब्बल 13 या अंकावरती. क्रिकेटमध्ये 1-1, 2-2 धाबा खूप महत्त्वाचे असतात, त्याला देखील प्राधान्य देणं खूप महत्त्वाचं असतं. सध्याच्या घडीला तेच प्राधान्य देत असताना मैदानामध्ये आपण पाहिला तो चांबडी संघाचा संदेश पाटील कमालीची बॅटिंग राहिली. वैयक्तिक 13 धावसंख्येवरती खेळतोय, संघ धावून देखील 13 या अंकावरती पोहोचतोय. इथे आपण पाहतोय ताकदीचा वापर न करता फक्त या बॉलवरती मोठा पटका सन्मान देऊन करतर एकेकडे लक्ष केंद्रित करताना सध्याच्या घडीला चावणी संघ नक्कीच पाहायला मिळतोय. परंतु इथे आपण पाहिला 1 धाव वेगानं, इथे आपण पाहिला 2 धाव वेगानं पूर्ण केल्यानंतर आपण पाहिले या बॉलवरती डॉट चेंडूची समाप्ती होताना पाहिली. फिरकीचा जादूगर, पटका चांगला आहे, क्षेत्र खाली अगदी फ्लॅटेट, बॉल जातोय सीमारेषा पलीकडे, आला स्लॉट मध्ये, तसा पाठवला बाजूच्या प्लॉट मध्ये, संदेशच्या बॅट मधला हा नवसंजीवनी देणारा ठोकला इशारा. मध्ये गॅप मोठी आहे, क्षेत्र खाली आहे, बॉल जातोय सीमारेषा पलीकडे, 4 धाब्यांसाठी अजून एक चांगला फटका. संदेश पाटील सध्याच्या घडीला बेलवली टीम साठी डोकेदुखी ठरतोय, कारण त्याची एकमेव पाहिली तर फटकेबाजी चांगली राहिली आहे टीम चावणी संघासाठी. कशा पद्धतीने राहिली, त्या व्यतिरिक्त शेवट कशा पद्धतीने राहिला याला खूप महत्त्वाचं असतं. आपण पहिल्या सुरुवातीचे 2 बॉल अप्रतिम फेकले मंगेश पाटीलने, त्यानंतर खराब चेंडूची प्रतीक्षा केली, रिव्हर्स करण्याचा प्रयत्न राहिला. खरं तर सरळ बॅटने मोठमोठे फटके येत आहेत. अगदी प्रश्न विचारल्या जातील जरूर संदेश पाटीलला. ज्या वेळेस तुमच्याकडे खरं तर गुणवत्ता सिद्ध करण्याची वेळ असते, तुम्हाला गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी तुम्हाला संघर्ष देखील करावा लागत असतो. इथे आपण तेच पाहिलं मैदानामध्ये. पुन्हा एकदा बॅटचा स्पर्श पडतो, इथे चेंडू उचलणार फेकणार, तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी आपण पाहिली. धावसंख्या पाहतो धावफलकावरती 2 ओव्हरचा खेळ संपला जातोय. धावसंख्या पाहतो धावफलकावरती 12.00 सरासरी मैदानामध्ये राखली गेली. एकूण धावसंख्या पाहतो धावफलकावरती बिनबाद 24. डीजे रोशन. फलकावरती अगदी आपण पाहिला मोठ्या धावसंख्येमध्ये वाटचाल करताना देखील पाहायला मिळाला. गोलंदाजी करत असताना बेलवली संघ कमबॅक देखील करताना पाहायला मिळाला. आजच्या रात्रीमध्ये असं वाटलं होतं की धावा होत नाही आहेत, परंतु मागच्या मॅचमध्ये पानशिल संघाचा हर्षल तांडेल करते त्यांनी धावा वैयक्तिक 56 पूर्ण केल्या गेल्या आणि त्यांनी सांगून दिलं की खेळपट्टी आता सध्या आपण पाहतोय खेळाडूसाठी अगदी फलंदाजासाठी पोषक मानली जाईल. आणि तेच मैदानामध्ये चित्र पाहायला मिळतोय. संदेश पाटील खरंतर एकटा लढतोय, एकटा आपल्या टीमसाठी खरंतर संकटामध्ये सावरायचं कसं आहे याच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळत असतं. आणि या मॅचमध्ये देखील पाहायला मिळालं. नवीन गोलंदाज मैदानामध्ये वेदांत पवार वरती पहिल्याच बॉलवरती आक्रमण, गॅप मोठी आहे, क्षेत्र खाली आहे, परंतु क्षेत्ररक्षण अप्रतिम तिथे पाहायला जरूर मिळाला. आपल्या टीमसाठी खरंतर सर्वस्व देत असताना आपण पाहिला. खरंतर 1-1, 2-2 धाबा खरंतर खूप महत्त्वाचे असतात क्रिकेटमध्ये. आता त्याच धाबा खरंतर 1-1, 2-2 धाबा ॲड केल्या जातात मैदानामध्ये. आपण पाहतो ज्या वेळेस मोठे फटके येत नाही त्या वेळेस 1-1, 2-2 धाब्याला खूप प्राधान्य दिला जातो. तेच चित्र मैदानामध्ये पाहायला मिळालं. सध्याच्या घडीला आपण पाहतोय 26 धाबा धावफलकावरती, एकही फलंदाज बाद झाला नाहीये. अगदी मैदानामध्ये ताकदीपेक्षा युक्तीचा वापर मैदानामध्ये सातत्याने चावणी संघाच्या संदेश पाटील आणि त्याचा साथी फलंदाज प्रभाकरला आपण आजच्या रात्रीमध्ये खेळताना पाहायला मिळालं. चला स्पीडअप करा, भरपूर वेळ दौडू नका, कारण आता मॅचला गती द्या. अजून देखील मॅच भरपूर पेंडिंग आहेत.
सुपला शॉट या मैदानामध्ये केलाय, परंतु इथे आपण पाहतो टप्पा पडल्यानंतर खालीच राहिला आणि अगदी तेज तर्रार या बॉलवरती रिलीज केला गेला. आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण पाहिला या बॉलवरती फलंदाज संदेश पाटीलला बीट करत असताना या बॉलने आपण पाहिला धावसंख्या आपण पाहतो स्थिरावली जाते, धावसंख्या तिथे थांबली जाते. 26 धावा धावफलकावरती बॉलिंग ट्रॅकवरती वेदांत कमबॅक करतोय. टप्पा पडल्यानंतर उचली देणारा बॉल मैदानामध्ये सातत्यानं मैदानामध्ये क्लास दाखवत असताना संदेश पाटीलच्या बॅटमधला तब्बल हा वैयक्तिक तिसरा चौकार. मधला पाहायला मिळालं 30 धावसंख्येवरती संघ देखील आणि वैयक्तिक संदेश पाटील देखील खेळतोय. हा पहिला बॉल खराब फेकला जातोय मैदानामध्ये. ज्या तिसऱ्या ओव्हरची करता प्रतीक्षा करावी लागली. खराब चेंडू मैदानामध्ये फेकला गेला. 15 बॉलचा खेळ संपला जातोय. वैयक्तिक विचार करायला गेला तर संघाची धावसंख्या 31, वैयक्तिक विचार करायला गेला 30. त्याचा साथी फलंदाज पद्माकरचा विचार करायला गेला तर 2 बॉलमध्ये 21 धावसंख्येचं योगदान देऊ शकला नाही अद्यापर्यंत. नॉन स्ट्राईक वरती राहिलाय. तर आपण पाहिला पहिल्या ओव्हरमध्ये करता 2 बॉल जरूर त्याच्या वाट्याला आले, पण ती थोडीशी खराब केली. ज्या वेळेस तुमचं लक फॅक्टर तुम्हाला साथ देत असतात त्यावेळेस तर मी कसेही पटके केला, अगदी बॅटला स्पर्श केला गेला. इथे मैदाना मैदानामध्ये अजून एक लगातारच्या 2 बॉलवरती आपण पाहतोय अगदी ताकदीचा वापर न करता अगदी प्रत्येक बॉल आपण पाहिला अगदी ऑफ साईडच्या फटके मैदानामध्ये सजवले गेले. ताकदीची फटकेबाजी ज्या वेळेस तुमच्याकडे ताकद असते, मनगटामध्ये पावर असते, त्यावेळेस तुम्हाला करता असे मोठे मोठे फटके येताना पाहायला मिळतात. वैयक्तिक विचार करायला गेलं तर लगातार 3 बॉलवरती 3 चौकार. अच्छा रात्रीमध्ये आपण फार काही पाहायला मिळालं. अर्धशतक देखील पाहायला मिळाला. लगातार 3 बॉलवरती 3 चौकार देखील पाहायला मिळाले. एकूण धावसंख्या पाहतो धावफलकावरती तब्बल 39 धावा. 39 धावा धावफलकावरती. वेदांत पवार सुरुवात चांगली राहिली, त्यानंतर शेवट मात्र थोडासा खराब राहिला. तो टीम बेलवली संघाचा अगदी अखेरच्या अंतरावरती प्रेक्षक देखील भरपूर आहेत. ते आपण पाहिलं तर बेलवली संघासाठी सपोर्ट करण्यासाठी बरेचसे प्रेक्षक इथे जोडले गेलेत. टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा आपण पाहतो दिशा देण्याचं सातत्यानं काम राहिलंय. इथे आपण पाहिला प्रत्येक बॉलवरती करता दिशा देण्याचा प्रयत्न. अगदी 4 बॉलवरती 4 चौकार. वैयक्तिक विचार करायला गेलं तर 42 धावसंख्येवरती खेळतोय फलंदाज संदेश पाटील डिझा. डाव संपल्यानंतर मैदानामध्ये लगेच टॉस केला जाईल. त्याच्यामुळे तुम्हाला विनंती करू दोन्ही टीमच्या कॅप्टनला टॉस करण्यासाठी आपण लगेच या. धावसंख्या पाहतो धावफलकावरती तब्बल 43 धावा. अच्छा रात्रीमध्ये दुसरा अर्धशतक मैदानामध्ये झलकावेल का? स्ट्राईक वरती करतर आणणं खूप महत्त्वाचं आहे. सन्मान दिला जातोय, परंतु एकदा वेगाने पूर्ण केले दुसरीचा प्रयत्न राहील का? परंतु नकार दिला जातोय. 42 या धावसंख्येवरती संदेश पाटीलला करतर खेळताना पाहायला मिळतोय. अगदी 42 धावा करतात त्याच्या बॅटमधना. संघाला आपण पाहतो एकूण धावसंख्या 44 वरती. एकही फलंदाज बाद झाला नाही. नवीन गोलंदाज मैदानामध्ये निलेश पाटील.
अजून एक वेगवान गोलंदाज आपण पाहतो मैदानामध्ये. खोलवर पद्धतीचा बॉल अगदी लोवर फुलटॉस पद्धतीचा चेंडू मैदानामध्ये सन्मान दिला गेला. एकदा वेगाने पूर्ण केले दुसरीचा प्रयत्न आणि ते चेक केला जाईल. अगदी स्क्रीनवरती आपण पाहू. डिसिजन पेंडिंग असेल परंतु आपण पाहतोय जाणता राजा क्रिकेट संघ वारदोली आयोजित 5 रात्र ही स्पर्धा आपण अनुभव. आज दुसरी रात्र करतं. लक्ष अगदी आपण पाहतोय स्क्रीनवरती असेल. अगदी आपण पाहतोय 42 धावसंख्येवरती खेळतोय. या बॉलवरती जर 2 धाबा आले तर 44 धाबा. जर या बॉलवरती विकेट्स गेली तर अर्धशतकाचं स्वप्न मैदानामध्ये नेहमीच संदेश पाटीलचं राहील. अर्धशतकाचं स्वप्न तर साकार करण्यासाठी या 2 धावा कंप्लीट केल्या जातात मैदानामध्ये. आपण पाहतोय 44 धावसंख्येवरती आता सध्या आपण पाहतोय फलंदाज संदेश पाटीलला संघ जाऊन पोहोचतो 46 या अंकावरती. अगदी आपण पाहिला अगदी कदाचित पहिल्यांदा जर चेंडू एष्ट्यानवरती आदळला असता तर नक्कीच फलंदाज बाद झाला असता. परंतु सेकंड अटेम्प्टमध्ये हा प्रयत्न केला गेला त्याच्यामुळे सुरक्षित फलंदाज आपल्याला पाहायला मिळाला संदेश पाटील. धावसंख्या पाहतोय 46 धावा धावफलकावरती. अर्धशतक या मैदानामध्ये MS धोनी स्टाईल झलकावेल का. सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न आणि करत स्वतःहून विकेट जाती. आपण पाहिला या बॉलवरती चांगले फटके सरळ बॅटमधून येत होते परंतु इथे आपण पाहतोय तेज तर्रार गोलंदाज. अगदी या खेळाडूला अगदी मोठ्या मोठ्या स्पर्धामध्ये खेळताना जरूर पाहिलं आणि गोलंदाजी ज्या पद्धतीने कमबॅक राहिलाय तो निलेश पाटीलचा. डीजा